वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ मिस करू नका आणि पूर्ण व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघा. स्किप करून बघितलं तर तुम्हाला माहिती कळणार नाही. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून अशा महत्त्वाच्या इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी माहिती मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर बघा, पहिले इथे मी तुम्हाला काही क्लिप्स सुद्धा दाखवेल. इथे स्क्रीनशॉट दाखवेल तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला रीड करायला सुद्धा मदत होईल आणि समजायला सुद्धा मदत होईल. ठीक आहे, मी सांगणार सुद्धा आहे तसं. तर सगळ्यात अगोदर पहिला आहे पार्ट 1 व्हॅकन्सी अनालिसिस कसं करायचं बघा. सर्वात आधी बोलूया व्हॅकन्सीबद्दल. आता व्हॅकन्सी किती येत आहेत, यावर्षी किती नाही त्याबद्दल बोलूया. सगळ्यात अगोदर सद्यस्थितीची जर परिस्थिती बघितली आपण तर मिनिमम 10,000 जागा ज्या आहेत येऊ शकतात पदभरतीसाठी, शिक्षक अतिरिक्त झाले तर. आणि 12,000च्या आसपास शिक्षक पदभरती होऊ शकते. 10 ते 12,000च्या आसपास. जास्त नाही घेतल्या आपण आणि कमी सुद्धा जागा घेतल्या नाही. ठीक आहे, याच्यामध्ये आपण मीडियम रेंजच्या जागा घेतल्या. नंतर एक्सपेक्टेड जर बघितलं आपण जागेची आकडेवारी तर ती 12,000 ते 15,000च्या आसपास आहे. एवढ्या जागा येऊ शकतात. आणि मॅक्स टू मॅक्झिमम जागा किती येऊ शकतात शिक्षक पदभरतीमध्ये तर जवळपास 15,000 ते 16,000पर्यंत जागा येऊ शकतात यावर्षी शिक्षक पदभरतीमध्ये. 15 ते 16,000. ठीक आहे, त्याच्यासमोर जाणार नाही जास्तीत जास्त कारण की शिक्षक अतिरिक्त होत आहेत. आणि याच्यामध्ये कशामुळे या जागा वाढल्या ते सुद्धा सांगतो. कारण काय आहेत तर खूप साऱ्या आस्थापनांचा समावेश झालेला आहे यावर्षी. नंतर रिक्त पदांची संख्या जी आहे ती वाढत आहे. आणि सगळ्यात मोठी म्हणजे आता एवढ्या जागा येत असतील तर कॉम्पिटिशन हाय असणार आहे, पण संधीसुद्धा जास्तीत जास्त उमेदवारांना मिळणार आहे. म्हणजे जागा जर समजा 10,000 येण्याऐवजी 10 किंवा 12,000 येण्याऐवजी जर जागा 15-16,000 आल्या तर त्यावेळी जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळू शकते. ठीक आहे, आता हे होतं व्हॅकन्सी अनालिसिस की यावर्षी व्हॅकन्सी किती येऊ शकतात. आता आहे पॉईंट नंबर 2. 4च पॉईंट आहे. दुसरा पॉईंट बघूया. आता व्हिडिओ थोडा लंबा होईल, कदाचित होणार सुद्धा नाही आहे, तर व्हिडिओ व्यवस्थित बघा. ठीक आहे, आता हे कट ऑफ अनालिसिस कसं असणार आहे कसं नाही हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. कारण की सगळ्यात अगोदर जे आहे आपण सांगतोय की कोणत्या वर्गाचा मार्क्स कितीपर्यंत जाऊ शकतात. ठीक आहे, पहिलं जे आहे कट ऑफ अनालिसिसमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कट ऑफ किती लागू शकतो. तर मे बी कट ऑफ बघा, खालून सुरू करायचं वरून सुरू करायचं. ठीक आहे, 11वी 12वीपासून स्टार्ट करूया. 11वी 12वीसाठी हायर लेवलसाठी जर तुम्ही चॉईस देऊ इच्छित आहे किंवा तुम्हाला 11वी 12वीसाठी जर सिलेक्शन करायचं असलं स्वतःचं तर त्यावेळेस तुमचा स्कोअर असला पाहिजे 140 ते 145. मी हवेमध्ये गप्पा करणार नाही आहे, मी रियालिटी जी आहे ती रियालिटी तुमच्यासमोर मांडणार आहे. ठीक आहे, स्कोअरसुद्धा आहे मुलांना, चांगला स्कोअर आहे काही काही मुलांना. त्याच्यामुळे 11वी 12वीसाठी जर तुम्हाला चॉईस द्यायचा आहे किंवा 11वी 12वी तुम्हाला जर पसंतक्रम द्यायचे असतील तर 11वी 12वीसाठी मिनिमम मार्क्स जे आहेत 140 ते 145 समोर मार्क्स असले तर एवढा कट ऑफ जाऊ शकतो 11वी 12वीचा. काही काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्तही जाईल. दुसरा आहे 9वी ते 10वीसाठी. जर तुम्ही 9वी 10वीची तयारी करताय, 9वी 10वीसाठी तुम्हाला TET पेपर पास नसेल तर त्यावेळेस काही उमेदवार 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी एलिजिबल असतात. जर तुम्ही 9वी 10वीसाठी अप्लाय करू इच्छिता तर त्यावेळेस तुमचा स्कोअर असला पाहिजे किंवा यावर्षी कट ऑफ जाऊ शकतो 135 ते 145पर्यंत 9वी 10वीचा. लोएस्ट मार्क सांगितले मी. ठीक आहे, लोएस्ट मार्क की कमीत कमी मार्क्स एवढे मार्क्स लागतील 135 ते 145 प्लस. ठीक आहे, आता बघूया 6वी ते 8वी. इथे 2 प्रकार आहे. 6वी ते 8वी सोशल सायन्सचा थोडा वेगळा लागेल आणि मॅथ आणि सायन्सचा थोडा कमी लागेल. पण तरीसुद्धा ॲव्हरेज मार्क पकडले आपण ॲव्हरेज किंवा 6वी ते 8वीसाठी किती मार्क्स लागू शकतात तर 125 ते 135 मार्क्स, 125 ते 135 प्लस मार्क्स तुम्हाला लागतील जर वर्ग 6वी ते 8वीसाठी तुम्ही जर विचार करतायत तर. त्याच्यामुळे वर्ग 6वी ते 8वीसाठी 125 ते 135च्या आसपास तुमचे मार्क असले तर निभाव लागू शकतो, टिकावं लागणार. शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. 6वी ते 8वीचं मेरिट का वाढलं इथं जर सायन्स आणि मॅथचं बघितलं आपण तर सायन्स आणि मॅथच्या उमेदवारांना मार्क याच्यापेक्षा कमी लागतील. 115 किंवा 120च्या आसपास त्यांना मार्क लागू शकतात सायन्स आणि मॅथवाले. सोशल सायन्सला एवढा मार्क्स लागू शकतात 125, 130 किंवा 135 आसपास. ठीक आहे, आता करूया वर्ग 1 ते 5ची गोष्ट. DED धारक किंवा DTED किंवा ज्यांचं DLED झालेलं आहे आणि वर्ग 1 ते 5साठी TET पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी संधी काय आहे. वर्ग 1 ते 5चा कट ऑफ जो आहे यावर्षी सगळ्यात कमी राहील. 11वी 12वी सारखे किंवा 9वी 10वी सारखा कट ऑफ यांचा हाय जाणार नाही, पण यांच्यामध्ये कट ऑफ कमी राहील असं सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळं 1 ते 5चा कट ऑफ काही काही ठिकाणी जर तुमचा स्कोअर 125 ते 130 आहे तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5साठी ट्राय करू शकता. 125 ते 130 मार्क्स तुम्हाला लागतील वर्ग 1 ते 5साठी. 125 ते 130च्या आसपास. आता त्याच्यामध्ये सुद्धा मीडियम आहेत वेगवेगळे. उदाहरणार्थ समजा उर्दू मीडियमचा वेगळा लागेल मेरिट,
त्यांना कमी मार्क्स लागतील. इंग्लिश मिडियमवाल्यांना सुद्धा कमी मार्क्स लागतील. पण मराठी मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना थोडे जास्त मार्क लागतील, 4-5 मार्क्स. तुम्ही जर महिला उमेदवार आहात तर त्यावेळेस तुम्हाला 2-4 मार्क्स अजून थोडी कमी कन्सिडर करायचे वर्ग 1 ते 5 साठी, तर तुमचा नंबर शिक्षक पद भरतीमध्ये लागू शकतो. आता मी तुम्हाला क्लास वाईज सांगितलं की 11वी-12वी साठी कमीत कमी 140 ते 145, 9वी-10वी साठी 135 ते 145, 6वी ते 8वी साठी 125 ते 135 मार्क्स लागतील मिनिमम, आणि वर्ग 1 ते 5 साठी 125 ते 130 मार्क्स. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांचे याच्यापेक्षा कमी स्कोअर असेल किंवा याच्यापेक्षा खाली मार्क्स असतील तर त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी सांगतोय. काही ठिकाणी हे जे मार्क्स आहेत हे कमी येतील. उदाहरणार्थ आता समजा उर्दू मिडियम आहे, इंग्लिश मिडियम आहे, तर अशा विद्यार्थ्यांना मार्क्स कमी लागतील. 5 किंवा 10 मार्क्स याच्यापेक्षा कमी लागतील, जे मी सांगितले त्यापेक्षा कमी. अजून आहे काही विद्यार्थ्यांची TET पेपर 1 TET पेपर 2 पास आहे किंवा D.Ed आहे, B.Ed आहे, दोन्ही आहे, क्वालिफिकेशन चांगलं आहे, आणि स्पेशल कास्ट आहे, VJ आहे, ST आहे किंवा NTB NTC NTD आहे किंवा EWS आहे किंवा SC आहे, तर अशा कास्टसाठी ST कास्ट आहे, तर अशा कास्टसाठी मार्क्स जे आहेत याच्यापेक्षा 5-10 मार्क्स जे आहेत कमी लागतील. अजून समांतर आरक्षणाचे उमेदवार आहेत त्यांना तर मार्क्स खूप कमी लागतील. तुम्ही महिला आहात किंवा खेळाडू आहात, अपंग आहात किंवा माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त आहात किंवा धरणग्रस्त आहात, तर त्यावेळेस मार्क तुम्हाला मात्र जे आहे मार्क्स तुम्हाला कमी लागतील. अंशकालीन कर्मचारी असतील तरीसुद्धा तुम्हाला मार्क्स 2 डिजिटमध्ये असले तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. आता बघूया पुढची स्लाईड जी आहे ती. पुढची स्लाईड आहे. याच्यामध्ये याच्यावर काय कळतं आपल्याला, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जे उमेदवार आहेत, उदाहरणार्थ समजा ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे तर त्यांना 80 ते 100 मार्क असले तरीसुद्धा सिलेक्शन त्यांचं पॉसिबल होऊ शकतं. खरं आहे. उर्दू इंग्लिश मिडियमचा रेंज जी राहील, उर्दू किंवा इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी 112 ते 115 मार्क्स लागतील, आणि फिमेल किंवा TET पास असाल तुम्ही तर त्यावेळेस तुम्हाला 115 ते 120 मार्क असले तरीसुद्धा तुमचं शिक्षक भरतीमध्ये स्थान निश्चित होऊ शकतं. आता लक्षात ठेवा हे एक्झॅक्ट नाही आहे, पण मात्र रिअलिस्टिक अंदाज जो आहे तो आहे, रिअल डाटाबेस जे आहे त्यानुसार आपण घेतलं आहे. ठीक आहे. आता बघूया पार्ट 3. पार्ट 3 आहे मेरिट ॲनालिसिस. यावर्षी मेरिट कसं असणार आहे ते सगळेच बघूया. कोणत्या क्लासचा जास्त असणार आहे, कोणत्या क्लासचा कमी असणार आहे. तर सगळ्यात अगोदर आहे मेरिट कोणाचं जास्त किंवा कोणाचं कमी राहील त्या संदर्भात माहिती बघूया. सगळ्यात पहिला अगोदर मेरिट जास्त जाणार आहे तो आहे मराठी मीडियम. मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा मेरिट यावर्षी खूप जास्त जाणार आहे. मराठी मीडियमच्या जागा जास्त असतात, विद्यार्थी संख्यासुद्धा पुष्कळ आहे, त्याच्यामुळे मेरिट यांचा हाय जाईल प्रत्येक ठिकाणी. त्याच्यामुळे मराठी मीडियमच्या उमेदवारांचं मेरिट हाय जाईल. पण एक पॉसिबिलिटी अशी आहे किंवा जमेची बाजू अशी आहे की त्यांच्यासाठी वॅकन्सी जास्त असतात. जास्तीत जास्त ठिकाणी मराठी मीडियमच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. ठीक आहे. दुसरं, उर्दू आणि इंग्लिश मिडियमचं मेरिट जो आहे तो कमी राहणार आहे मराठी मिडियमपेक्षा. पुढचं सायन्स मॅथ्सचं मेरिट जो आहे यावर्षी कमी राहणार आहे. सायन्स मॅथ्सच्या उमेदवारांसाठी चांगली जमेची बाजू आहे की बाकीच्या उमेदवारांना एवढे मार्क्स लागतात तरीसुद्धा सायन्स मॅथ्सच्या उमेदवारांना 115, 116, 120, 125 मार्क्स असले तरीसुद्धा त्यांचं काम होऊ शकतं यावर्षी शिक्षकपद भरतीमध्ये. सोशल सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा मेरिटसुद्धा जास्त जाऊ शकतो. सोशल सायन्सच्या जागा अतिरिक्त होत आहेत त्याच्यामुळे त्यांचा मेरिट थोडा वाढला आहे, नाही तर मेरिट वाढला नसता. सोशल सायन्सचा मेरिट थोडा जास्त जाईल. वर्ग 1 ते 5 मेरिट सगळ्यात कमी राहील. वर्ग 6वी ते 10वीचा मेरिट जो आहे किंवा वर्ग 6वी ते 8वी आणि 9वी 10वी यांचा मेरिट जो आहे तो मिडियम राहील. काही ठिकाणी कमी राहील, काही ठिकाणी मिडियम राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11वी-12वीचं मेरिट सर्वात जास्त मेरिट राहणार आहे. 11वी-12वीचा मेरिट जो आहे तो. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की याच्यामध्ये जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट आहात तर मेरिट कमी राहण्याची शक्यता आहे. महिला आहात तुम्ही तर महिलांचा विचार जास्त ठिकाणी होतो. जागा रिझर्व्ह असतात आणि सोबत तुमचं क्वालिफिकेशन काय आहे त्यानुसार तुम्ही कोणकोणत्या वर्गासाठी एलिजिबल आहात, कुठे एलिजिबल आहात, कास्ट कोणती आहे, मीडियम कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे, त्यानुसार तुम्हाला जास्त ठिकाणी संधी मिळते. त्याच्यामुळे महिलांचा मेरिट जो आहे कमी राहील. आता बघूया सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो आहे पार्ट नंबर 4. पार्ट नंबर 4 काय आहे, स्ट्रॅटेजी कोणती आहे. जर आपल्याला सिलेक्शन करायचंच आहे शिक्षकपद भरतीमध्ये तर काय करावं लागणार आहे ते सांगतो. सगळ्यात अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या व्हिडिओचा आणि शिक्षक भरतीचा सुद्धा, कारण की तुम्ही याच गोष्टीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन तुमच्या मार्क्सवर होणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं मार्क्स तुम्हाला मदत करतील किंवा सिलेक्शन होण्यासाठी, पण मार्क्स फायनल स्ट्रॅटेजी ठरवणार नाही आहे. जर तुमच्या प्रिफरन्स स्ट्रॅटेजी चुकीची असेल तर त्यावेळेस तुमची निवड होणार नाही. प्रिफरन्स स्ट्रॅटेजी बरोबर ठेवली तर तुमची निवड होऊ शकते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगळा लागणार आहे. यावर्षी जिल्ह्यांच्या व्हॅकन्सी वेगवेगळ्या येणार आहे. नपा असेल, मनपा असेल त्यांचासुद्धा वेगळा लागेल, खाजगीचा वेगळा लागेल. प्रत्येक कॅटेगरीचं मेरिटसुद्धा वेगळं लागणार आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार OBC, ओपन, SC, ST, OBC बाकीच्या सगळ्या ज्या असतील नसतील त्या, आणि मीडियमनुसार सुद्धा मेरिट वेगळं जाणार आहे. मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम बाकीचे मीडियम जे आहेत त्यांचं मेरिटसुद्धा वेगळं जाणार आहे.
आता तुम्हाला करायचं काय आहे ते सुद्धा सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे, सगळ्यात अगोदर तुम्ही पसंतीक्रम जे देता, जाहिराती ज्यावेळेस येतील तर त्यावेळेस योग्य जाहिरातींना, म्हणजे ज्या जाहिराती येतील त्यामध्ये तुम्हाला अगोदर काही ॲनालिसिस करा, रिसर्च करा त्याच्यावर, कोणत्या ठिकाणी जागा जास्त आहे, कोणत्या ठिकाणी कमी आहे, कोणत्या ठिकाणी जागा पुरेशा आहेत, त्यानुसार बघा तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे. तुमच्याजवळ पसंतीक्रम लिमिटेड आहे, 100 पसंतीक्रम आणि 50 पसंतीक्रम आहे विदाऊटसाठी आणि विथसाठी, तर त्यावेळेस त्याचा भरपूर फायदा घ्या. आणि ते पसंतीक्रम तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचे, योग्य पद्धतीने दिले तरच तुमची निवड होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये मेरिट कमी राहू शकतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहू शकतो, याचं अचूक गणित जे आहे व्यवस्थित ठेवा, तर तुमची निवड होऊ शकते. आता काय करायचं काय आहे तुम्हाला बघा, सगळ्यात अगोदर हाय वॅकन्सी डिस्ट्रिक्ट निवडा. जिथे जास्त वॅकन्सी आहे तिथं तुम्हाला द्यावाच लागणार आहे. दुसरे, आपल्या मार्क्सनुसार रिअलिस्टिक प्रिफरन्स द्या. म्हणजे तुमचे मार्क्स जर कमी आहे आणि तुम्ही वरच्या वर्गाला प्राधान्य देताय 11व्या वर्गाला, तसं करूच नका. तुमचे मार्क्स ऑलरेडी कमी आहे तर तुम्ही खालच्या वर्गांना प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, 1 ते 5 किंवा 6 ते 8ला. नंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे मीडियम आणि कॅटेगरी लक्षात घ्या. तुमचं मीडियम कोणतं आहे, उर्दू, इंग्लिश, मराठी, आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे, ओपन आहे, EWS आहे, SEBC आहे, SBC आहे, यानुसार तुम्ही विचार करा. त्यानुसार तुम्हाला जे आहे पसंतीक्रम द्यायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे रँडमली पसंतीक्रम देऊ नका, किंवा आले जाहिराती आल्या आणि त्यांनी आपण काय म्हणतात त्याला, रँडमली आपण पसंतीक्रम दिले असं करू नका. रँडम पसंतीक्रम भरू नका. योग्य पद्धतीने व्यवस्थित जे आहे सिक्वेन्स ठेवा आणि त्यानुसारच पसंतीक्रम द्या. ठीक आहे. पसंतीक्रम संदर्भात सुद्धा व्हिडिओ येईल, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका सद्यस्थितीमध्ये. तो व्हिडिओ आपण आज सध्या आणणार नाही आहे, ज्यावेळेस जाहिरात येतील त्यावेळेस आणणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात मोठी मिस्टेक काय करतात बघा, जास्तीत जास्त जण, जास्त लोक काय करतात, टॉप डिस्ट्रिक्ट निवडतात, जे मोठमोठे डिस्ट्रिक्ट आहे जिथे वॅकन्सी जास्त आहे, आणि त्याचमुळे जे आहे ते रिजेक्ट होतात. ठीक आहे. आता तुम्हाला करायचं काय आहे सांगतो. स्मार्ट प्रिफरन्स जर दिले तर त्यावेळेस सिलेक्शन होऊ शकतं, मात्र रॉंग प्रिफरन्स दिले तर त्यावेळेस रिजेक्शनसुद्धा होऊ शकतं. म्हणजे जर तुमचे प्रिफरन्स चुकले तर त्यावेळेस तुमची निवड होणार नाही, आणि जर प्रिफरन्स तुमचे करेक्ट आले किंवा तुम्ही स्मार्ट प्रिफरन्स दिले तर त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते. तर या संदर्भात हा व्हिडिओ होता आणि ही पूर्ण माहिती होती. आय होप ही पूर्ण माहिती जी आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मागचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता, ते सुद्धा तुमच्या कामाचे आहेत. तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचा जो अभिप्राय या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील किंवा तुम्हाला GR शासनाच्या काही लिस्ट पाहिजे असतील, मेरिट लिस्ट पाहिजे असतील, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, लाईक करा, शेअर करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.